आलेलो आहे आम्ही कबीरच्या दादाच्या स्कूलमध्ये घेण्यासाठी। इकडे बघा सावली बघून जाऊन बसला आहे कबीर सावलीमध्ये। तिकडे जायचंय, इथंच बसतो। ठीक आहे बस, ऊन नाही लागत बघा। अजून तर काय शाळेला सुट्टी झालेली नाहीये। हे बघा नीलचा आहे स्कूल, कबीरचा मोठा भाऊ। कबीर बसला आहे सावलीमध्ये। असं वाटत आहे की उन्हाळा आलाय। बापरे, आताच एवढं ऊन, नंतर किती ऊन पडणार आहे काय माहिती। काय बघतोस? स्कूल बघतोयस बघा। मुलं चालले ते शाळेमध्ये। दुपारची बॅच आहे आणि नीलची आमच्या सकाळची बॅच आहे। कबीर मस्त झाडाला खेळतोय, गोल 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 चक्रा मारत आहे कबीर। बापरे 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 बापरे, अरे 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 अरे, वा 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 वा। आता कबीर पण जाईल पुढच्या वर्षी शाळेमध्ये। पुढच्या वर्षी म्हणजे ह्याच वेळेस जूनमध्ये तो जाईल, 4 वर्षाचा होईल आणि मग तो स्कूलला जाईल। त्याला थोडंसं आम्ही लेटच टाकलं, म्हटलं नको 2.5 वर्षाचा असल्यावर एवढं लहान असतं ना मुलगा खूप जास्त। बघा ह्याचं चक्रा मारायचं चालू आहे, त्याच्यामुळं थोडंसं लेटच आम्ही ह्यावेळेस त्याला स्कूलला टाकणार आहे। ह्याच्या भावाला खूप लवकर टाकलं होतं, पण ह्याला उशिरा टाकणार आहे स्कूलला। आता जाईल आपण जूनमध्ये। काय झाडावर चढतो का कबीर? झाडावर चढतोस? चढतोस झाडावर माकडासारखं? बापरे, मुलांना काय माहितीये का, झाडावर चढायची खूप इच्छा होती। आपोआपच शिकतात, नॅचरल एकदम। बघा कसा लटकलाय मंकीवाणी, बघा बघा कसं हसतोय। बापरे, किती रे तू लटकलास झाडाला छान। दादा कधी येणार आहे तुझा? दादा कधी येणार आहे? कधी? आत्ता? हा का? मग दादा आल्यावर तू काय करणार? घरी जाणार आहेस? आंघोळ केली तू? आंघोळ का रे नाही केलीस आंघोळ? आज कबीर आहे पारुसा, तर घरी जाऊन त्याला मस्त मस्त अशी आंघोळ घालणार आहे मी, छान पैकी। हो एकदम छान वाली आंघोळ घालणार आहे त्याला। बघा नुसता पळतोय, एका जागेवर काय बसत नाहीये कबीर, नुसता इकडून तिकडं पळत बसलाय। आता नील येईल, टाइम आहे अजून। आम्ही लवकर येऊन बसलोय नीलला घ्यायला। 12:15 वाजता सुट्टी होती त्याची, आम्ही 12 वाजताच येऊन बसतो। थोडंसं खेळतो ना कबीर इथं येऊन। गेला माझ्या अगोदर जाऊन, पळत पळत झाडाखाली बसलेला आहे आता कबीर। त्याची रोजची जागा आहे बघा ती, मस्त जातो तिथे बसतो त्याच्या भावाची वाट बघत। रोजची जागा आहे बघा। दुसऱ्या बॅचचे मुलं येऊन बसलत आहेत सगळेजण। आता बॉटल काढून, तहान लागलेली वाटतं कबीरला, स्वतःच पाणी पितोय बघा एकटा। इकडं बसलेला आहे कबीर, त्याला लागलेली आहे खूप जोरात तहान। बघा पाणी पित आहे मस्त छान छान। काय पाणी पितोयस? तहान लागली खूप? बापरे, गरम खूप होतंय ना। पाणी भरपूर प्यायचं, पाणी खूप चांगलं असतं खरंच। तुम्ही पण पाणी भरपूर पीत जावा। एक टायमिंगला जेवण नाही केलं तरी चालेल, पण पाणी मात्र भरपूर प्यायचं। आणि आमचा कबीर छान असं पाणी पित आहे मस्तपैकी। किती छान पाणी पितोय ना कबीर। वाव, लाजतो का रे बाळा? लाजायचं नाही हा, छान छान पाणी प्यायचं, भरपूर पाणी प्यायचं। येईल आता त्याचा दादा। दादा आला का मस्त गळ्यात पडतो जाऊन दादाचे छान। असं त्याला वाटतं की मी किती दिवसांनी भेटलोय दादाशी। दादाची वाट बघत बसतोय कबीर। सगळं सामसूम पडलेलं आहे, मुलं चालल्यात येतात जातात येतात जातात। इकडून येईल आता नील आमचा। खूप मोठं ग्राउंड आहे शाळेचं बघा, खूप मोठं ग्राउंड आहे ना कबीर। तू कुठे चाललाय? पडशील। मुली पळायला लागल्या तिकडून तिकडं। एका जागेवर बस, उन्हात नको बसू, इकडे ये।